स्वागत करतो. आयुग्राम ही संस्था म्हणजे ग्रामीण भागाचं आयुष्य, की जिथं संस्कृती, संस्कार, माणुसकी, उपलब्ध साधन संपत्ती, प्रदूषण विरहित वातावरण आणि भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने कार्बन क्रेडिट मिळण्यासाठी असणारं ते माध्यम आणि ते जतन करण्याची संधी तुम्हाला आम्हाला सर्वांना खूप आहे, कारण ती काळाची गरज आहे. तर अशा या सर्व शेती पूरक असणारे जे सर्व घटक आहेत, म्हणजे अगदी शहरातले सुद्धा आत्ता शहरात राहून, कारण अन्न हा महत्वाचा घटक आहे, की त्याचा अन्नदाता म्हणजे शेतकरी आहे. तर हा शेतकरी जर टिकला, जगला, विकसित झाला, तर खऱ्या अर्थाने तुम्हाला आम्हाला सर्वांना एक अतिशय महत्वाचं आणि आवश्यक गरजा पूर्ण होण्यासाठी आवश्यक जे काही नीड बेस ऍक्टिव्हिटी आहे ती होणार आहे मित्रांनो. तर आज आपलं पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो आणि आयुग्राम या संस्थेबद्दल थोडक्यात सांगत असताना आयुग्राम तर्फे आयुज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटच्या माध्यमातून हा जो शेती उद्योजकता विकास कार्यक्रम चाललेला आहे, तर त्याचं मुख्य जे काही गरज म्हणजे इट्स नीड बेस, की बाबा हे का गरजेचं आहे, तर याच्यावर आपण या ठिकाणी बोलणार आहे. तर आयुग्राम बद्दल मी थोडक्यात सांगतो आणि माझं नाव सुरेंद्र काकडे आणि गेली साधारण एक 25 वर्षापासून या शेती उद्योजकता विकास कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन काम करतोय, की ज्याच्यामध्ये स्वतःचा एक आयुर किसान हर्बल इंडस्ट्री म्हणून एक उद्योग आहे, की ज्या उद्योगाच्या माध्यमातून आपण कोरफड, नीम, तुलसी, आवळा, मोरिंगा, जिंजर, शतावरी, अश्वगंधा, तुळस, हळद याच्यापासून उत्पादनं बनवतोय आणि ही बनवलेली उत्पादनं बाजारपेठेमध्ये वितरित करण्यासाठी आपण आपली स्वतःची एक वितरण व्यवस्था विकसित केली आहे. संघर्ष होतोय, संघर्ष झालेला आहे, परंतु सातत्य ठेवल्यामुळे मिळणारं जे समाधान आहे ते खूप आनंददायी आहे, आनंद देणार आहे. हे मात्र मला या निमित्ताने मुद्दाम सांगावंसं वाटतं, कारण प्रत्येक शेतकरीला सुद्धा काम करत असताना तो उत्पादन काढतो आणि उत्पादन काढल्यानंतर ते विक्री व्यवस्थापन होण्यासाठी त्याला जो संघर्ष करावा लागतो, संघर्ष करावा लागतो, तो संघर्ष म्हणजे फार प्रत्येकास तो संघर्ष आहे आणि संघर्ष अटळ असतो जीवनामध्ये. संघर्षाच्या माध्यमातून ही तत्व तुम्ही बऱ्याच ठिकाणी तत्वज्ञान ऐकलं असेल, पण वास्तविक शेतकऱ्याचा संघर्ष हा फार वेगळा संघर्ष आहे. पण चला, आनंद आहे आज तुम्ही आम्ही सर्वजण एकत्र संघटित होऊन शेती उद्योजकता व्यापार विकसित करण्यासाठी एकत्र आलेलो आहोत. तर मित्रांनो, आयुग्राम ह्याची म्हणजे मुहूर्तमेढ केव्हा रोवली गेली, थोडक्यात सांगायचं म्हणजे आयुर किसानच्या माध्यमातून एक व्यवसाय करत असताना थोडीशी सामाजिक बांधिलकी म्हणून मी ग्रामीण भागामध्ये व्याख्यानं देत होतो आणि व्याख्यानं देत असताना शेतकऱ्याच्या मुलांना उत्स्फूर्त करत होतो, की तुम्ही स्वतः काहीतरी उद्योग व्यवसायामध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. हे सर्व शेतकऱ्यांच्या मुलांना, पालकांना, सगळ्यांना ते योग्य वाटत होतं आणि प्रत्येकाला वाटत होतं, की आपण उद्योग करायचा आहे, व्यवसाय करायचा आहे. पण याच्यासाठी जे उत्पादित माल आहे त्याची विक्री व्यवस्थापनाचं काय, की ज्याचा आम्हाला अनुभव नाहीये, जिथं आम्हाला परंपरा नाहीये. उत्पादक म्हणून आम्ही नक्कीच द बेस्ट आहोत. मग अशा वेळेस जेव्हा या मंथनातून आम्ही अभ्यास केला, चिंतन केलं, विविध तज्ञांबरोबर डिस्कशन्स केलं आणि आयुग्राम ई कॉमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आम्ही फॉर्म केली. तत्पूर्वी एक आयुग्राम विकास ट्रस्ट ही मुवमेंट चालूच होती. तर आयुग्राम ई कॉमर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शेती उत्पादित जे काही व्हॅल्यू ॲडेड ॲग्रिकल्चर आहे, म्हणजे प्रोसेस करून बनवलेली जी उत्पादनं आहेत, ती उत्पादनांचं विक्री व्यवस्थापन होण्यासाठी आपण हे ayumark.com पोर्टल डेव्हलप केलं, की ज्याच्यावर आज बरीच उत्पादनं विक्री व्यवस्थापनासाठी उपलब्ध आहेत. आणि तीच एक चांगली संधी आणि त्यासाठी आपण एक कम्युनिटी पण डेव्हलप करतोय, की ज्या कम्युनिटीच्या माध्यमातून एकमेकाला आपण बिझनेस एक्सचेंज केला आणि चांगल्या डिस्काउंट ऑफर्स दिल्या, तर तिथं टर्नओव्हर आपला भरपूर वाढू शकतो. जसं अमेझॉनमध्ये तुम्ही एखादी खरेदी केली तर ते पैसे परत येत नाहीत, पण आम्ही संघटित केलेल्या कम्युनिटीमध्ये जर बिझनेस एक्सचेंज केला, तर मी ट्रान्झिट केलेले एखादे पैसे ते परत माझ्या खिशात व्यवहाराच्या माध्यमातून येतात. भले त्याला 6 महिने लागतील, 7 महिने लागतील किंवा 1 वर्ष लागेल, परंतु आमची गंगाजळी सुरक्षित राहते. हीच एक प्रकारची न कळत आपली स्वदेशी चळवळ म्हणता येईल. तीच आपली ही शेतकऱ्याची शेती उद्योजकता चळवळ आहे. मित्रांनो, आपण सर्वजण या उद्योजकता चळवळीमध्ये व्यापारी आणि व्यावसायिक मानसिकता विकसित करण्यासाठी एकत्र येत आहोत.
तर मला आपल्या सर्वांना या क्षेत्रामध्ये काम करताना तुमच्या स्वतःच्या व्यावसायिक वृत्ती विकसित करण्यासाठी आयुग्रामचा काय फायदा? च्या माध्यमातून आम्ही आयुर्ज्ञान इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट एक अवेअरनेस डेव्हलपमेंट डिव्हिजन पण सुरू केलेली आहे. त्याचबरोबर आयुग्राम ॲग्रो बिझनेस LLPच्या माध्यमातून काही व्हॅल्यू ॲडेड ॲग्रिकल्चर मुवमेंट सुद्धा सुरू केलेले आहे. म्हणजे शेतकरी उत्पादक कंपन्यांना सुद्धा आपण काही बॅकअप सिस्टीम डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न, त्यासाठीच आज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध झालेले श्री शरद कदम साहेब जे आहेत ते स्वतः ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहेत. गेली जवळजवळ 20 ते 22 वर्षापासून ते सातत्याने शेती या विषयावर ॲग्रोसन अलायन्स या कंपनीच्या माध्यमातून काम करतात. ते स्वतः त्या कंपनीचे CMD आहेत आणि अतिशय चांगलं काम आहे. त्यांच्याकडे गेल्यानंतर शेतीबद्दलचं कोणतंही सोल्युशन हे 100% असतं. तुम्हाला कामगार नाहीत, रोजगार म्हणजे लेबर नाही येत ना, लेबर उपलब्ध आहे. तुम्हाला इरिगेशन सिस्टीम डेव्हलपमेंट करून पाहिजे असेल, ऑटोमेशन करून पाहिजे असेल, तुम्हाला कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस मध्ये काय पाहिजे ती मदत द्यायला त्यांच्याकडे सर्व सर्व्हिसेस अवेलेबल आहेत. त्यांचा हा व्यावसायिकता मी पाहिली. मी त्यांच्याशी वेळोवेळी चर्चेच्या माध्यमातून एकत्र आलो, आम्ही बसलो. त्यावेळेस माझ्या एक लक्षात आलं की नैतिकतेने धंदा करावा तर या माणसाने करा. अशा पद्धतीची माणसं जर या शेती क्षेत्रामध्ये विकसित झाली तर धाडस 100% विकसित होतं. म्हणून मी नेहमी म्हणतो की तुमचा तुमच्यावर खऱ्या अर्थाने आत्मविश्वास असेल, आणि हा आत्मविश्वास म्हणजे केवळ आणि केवळ अभ्यास, सातत्यपूर्ण अभ्यास, प्रयत्न आणि येणाऱ्या प्रत्येक संघर्षमय परिस्थितीला सामोरं करण्यासाठीच आवश्यक जे काही तुमच्याकडं संयम लागतो किंवा चिकाटी लागते, या सर्व गोष्टी असतील तर मला असं वाटतं की माणसाच्या वैयक्तिक जीवनामध्ये अहंकार आणि संकुचित वृत्ती बाजूला ठेवून तो खऱ्या अर्थाने एकमेकाला मदत करत असताना, व्यवसाय करत असताना कुटुंब आणि समाजपूरक चांगले काम करू शकतो. तर मित्रांनो, अशा या शरद कदम साहेबांचं आपण या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करूया. आपण सर्वजण शेती उद्योजकता, व्यापार आणि व्यवसाय विकसित होण्याच्या उद्देशाने एकत्र आलेलो आहोत. आज या मीटिंगला शेतकऱ्यांची मुलं तर उपस्थित आहेतच आहेत, परंतु शहरामध्ये राहणारे जे काही अशी मंडळी आहेत की ज्यांना शेतीबद्दल प्रेम आहे, सद्भावना आहे आणि शेतीची उत्पादन विक्री व्यवस्थापन शहरामध्ये करण्यासाठी पुढाकार घेण्याची तयारी आहे, अशी सुद्धा मंडळी आज या ठिकाणी आपल्या मीटिंगला उपस्थित आहेत. मित्रांनो, या सर्वांसाठी एक अतिशय चांगला उपक्रम आयुग्रामच्या माध्यमातून विकसित होतोय. त्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर आपण डेव्हलप करतोय की ज्याच्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने कुठेही शिफारस न करता, लाचार न होता, आपल्या स्वयंकर्तृत्वाला स्वावलंबी जीवन जगणारा कर्मयोगी म्हणून न्याय हा मिळणार आहे. याचा अर्थ असा आहे की आम्हाला कुणावरही अवलंबून न राहता आम्हाला आमच्या सक्षमतेने आम्हाला परफॉर्मन्स मिळणार आहे आणि आम्हाला त्यातून चांगला अर्थ आणि समाधान मिळणार आहे, याची खात्री मात्र मी देऊ शकतो. तर मी आज शरद कदम साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचे आजपर्यंतचे जे काही सातत्यपूर्ण केलेला अभ्यास असेल, अनुभव असेल, या सर्व गोष्टी किंवा तुम्ही तुमच्या काही क्रिटिकल थिंकिंगच्या माध्यमातून काही करायला पाहिजे, या सुद्धा काही तुमचे विचार असतील तर ते विचार आज या ठिकाणी सर्व आमच्या पार्टिसिपंटच्या समोर मांडावेत, हे मी या निमित्ताने विनंती करतो. तर शरद कदम साहेब, आपलं या ठिकाणी आयुग्रामच्या AIBM नीटमध्ये एज्युकॉम प्रोग्राममध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि आपले मोलाचं मनोगत आमच्या सर्वांसाठी महत्वाचं आहे आणि हे महत्वाचं परिवर्तन होण्यासाठी ते पूरक आहे, असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. तर मी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. नमस्कार. खरं तर आजचा या कार्यक्रमाच्या निमित्ताने आयुर्ग्रामच्या माध्यमातून जी संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तर त्यासाठी मी सुरुवातीला काकडी साहेबांचं खूप ॲप्रिशिएट करतो त्याबद्दल, की असे प्लॅटफॉर्म जिथं आपण खूप साऱ्या लोकांशी संवाद साधू शकतो. आणि तुम्ही जे आता काही इंट्रोडक्शन केलं त्याच्यामध्ये खूप आम्ही पूर्वीपासून पण तुमचं काम बघत आहोत, तर तीच तळमळ आहे, तीच म्हणजे आत्मीयता आहे, याचं फार म्हणजे अशी ह्या पद्धतीने काम जर करत आपण असू त्याचं एक वेगळं समाधान आहे. नमस्कार, मी शरद कदम. सरांनी जसं ओळख करून दिलं तसं ॲग्रोसन अलायन्स LLP नावाची आमची कंपनी आहे आणि गेल्या काही वर्षापासून आम्ही ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये काम करतोय. बाय प्रोफेशन पण मी ॲग्रोनॉमिस्ट आहे. माझं MSc झालंय ॲग्रिकल्चरमध्ये. शेतकरी कुटुंबातलाच आहे आणि प्रोफेशन पण निवडलेल्या व्यवसायाचं ते पण ॲग्रिकल्चरचं आहे.
तर हा ही एक जमेची बाजू आहे की शेती क्षेत्रातले प्रश्न समजणं, तिथे स्क्रीनशॉट्स पण काढ. त्याच्यामध्ये काय सोल्युशन्स किंवा काय पद्धतीच्या उपाययोजना लागू पडतील हे थोडीशी समज असल्यामुळं आम्ही ऍग्रिकल्चरच्या पोस्ट ग्रॅज्युएट नंतर थोडा कालावधीत जॉब केल्यानंतर आम्ही व्यवसायामध्ये आलो. तर आजच्या जो काही कार्यक्रमाचा उद्देश आहे किंवा तुमच्याकडून जे काही कंपनीकडून तुम्हाला जे काही डिस्कशन होणं अपेक्षित आहे ते साहजिकच ऍग्री बिझनेस या मुद्द्यावर आहे. पण आम्ही सगळे सातारकर लोक आणि ऍग्रिकल्चर मध्ये असणारा आमचा थोडा अनुभव त्याबद्दल आपण तुमच्या दोन्ही साईडने आपण थोडे इंटरॅक्शन त्या गोष्टी असा. पहिल्यांदा तर आम्ही ॲग्रोसर म्हणून ऍग्रिकल्चरमध्ये फार्म मॅनेजमेंटच्या सर्व्हिसेस देतो. याच्यामध्ये पूर्ण वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत आम्ही 2000 एकरापेक्षा जास्त एकरावर आता ऍग्रिकल्चर लागणारे प्रोव्हाइड करतो. त्यामध्ये फार्म मॅनेजमेंटमध्ये लँड डेव्हलपमेंट, इरिगेशन सिस्टीम, इलेक्ट्रिसिटी, क्रॉप ऑपरेशन, ट्रेड सर्व्हिस हे टेक्नॉलॉजी ऑपरेशन तिन्ही पद्धतीच्या सर्व्हिसेस ॲग्रोसर मार्फत दिल्या जातात. आता व्यवसायाची सुरुवात करत असताना आम्ही टेक्निकल सर्व्हिसेस बऱ्याच दिवसापासून देत होतो की शेतकऱ्यांना कशा पद्धतीने त्यांचं उत्पादन वाढलं पाहिजे, कुठल्या गोष्टीच्या तांत्रिक माहिती असल्यावर त्यामधील उत्पादकता वाढू शकते. पण त्यानंतर लक्षात आलं की ह्यामध्ये टेक्नॉलॉजी बरोबर ऑपरेशनल सर्व्हिसेस देण्यामध्ये पण खूप मोठा स्कोप आहे. कारण बराच असा वर्ग आहे की जो शेतकरी नाहीये पण त्यांच्याकडे शेती आहे. तर अशा वर्गाला आम्ही सुरुवातीला टार्गेट करून आम्ही अशा लोकांना सर्व्हिसेस देऊ लागलो. ह्यांचा पूर्ण फार्म मॅनेज करतोय. आता आमच्याकडे असे काही शेतकरी आहेत की ते भारतामध्ये नाहीयेत, महाराष्ट्रामध्ये नाहीये, त्यांचा 50-50 एकराचा फार्म आम्ही मॅनेज करतो. तर मग शेतीमध्ये हे असणारं ह्याला आम्ही प्रायमरी प्रोडक्शन व्हॅल्यू चेन म्हणतो की ज्यामध्ये आपण शेतकरी किंवा जमिनीवर उत्पादकता आपण वेगवेगळ्या माध्यमातून घेतो. तर त्यातल्या विषयामध्ये आम्ही काम करतो ज्याच्यामध्ये प्रोडक्शन पार्ट येतो, जे सगळे शेतकरी आपापल्या शेतामध्ये करत असतात. तर हा साधारण आमचा पोर्टफोलिओ आहे आणि दुसऱ्या फेजमध्ये आम्ही मग त्या लोकांबरोबरच जे लँडलॉर्ड्स आहेत, मोठे शेतकरी आहेत किंवा जे शेतकरी नाहीत पण त्यांच्या जमिनी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी सुद्धा आम्ही ॲग्रोसन अलायन्सचा प्लॅटफॉर्म आम्ही उपलब्ध करून देतोय. म्हणजे आता अमेझॉनवरून कुठलीही गोष्ट मागवणे फार एका सेकंदामध्ये मागवू शकतो आपण. झोमॅटोवरून आपण पिझ्झा सारख्या गोष्टी मागवू शकतो. तर तशाच पद्धतीनं शेती क्षेत्रामध्ये सुविधा, लागवडीसारख्या सुविधा आहेत, काढणीसारख्या सुविधा आहेत, लेबर सारख्या सुविधा आहेत, टेक्निकल सुविधा असतील, ह्या सगळ्या सुविधा आम्ही प्लॅटफॉर्मवर आणतोय की जे फार सोप्या पद्धतीने शेतकऱ्यांना मिळू शकतात आणि टेक्नॉलॉजी बाय डिफॉल्ट मिळेल. टेक्नॉलॉजीसाठी वेगळ्या ठिकाणी जायची गरज नाही. तर अशा पद्धतीचा कार्यक्रम आहे ज्याला आम्ही आता आम्हाला टाटा टेक्नॉलॉजीचा सपोर्ट आहे. आम्ही रयत शिक्षण संस्थेबरोबर पण काम करतोय. आम्ही पुणे विद्यापीठामध्ये पण आम्ही इन्क्युबेट आहोत. तर अशा पद्धतीचा पोर्टफोलिओ आहे. थोडासा आमच्याबद्दल ओळख सांगितली आणि आता आपण थोडंसं ऍग्रिकल्चर आणि ऍग्री बिझनेस बद्दल वर्ल्ड सिनेरिओ काय आहे किंवा आम्हाला ह्या निमित्ताने थोडंसं नॅशनल इंटरनॅशनल मार्केटमध्ये ऍग्रिकल्चरमध्ये काय अपकमिंग म्हणजे पुढे येणाऱ्या गोष्टी कशा असतील याबद्दल थोड्या चर्चा आम्हाला ऐकायला मिळतात. तर त्यानुसार आपण ऍग्रिकल्चर हा प्रचंड भारताच्या बाबतीमध्ये तर सगळ्यात मोठी कम्युनिटी आहे, सगळ्यात मोठा बिझनेस सेक्टर आहे. फक्त अनऑर्गनाइज आहे, त्याच्यामध्ये स्टँडर्डायझेशन झालेलं नाहीये, त्याच्यामध्ये प्रोसेसेस आलेले नाहीयेत. एखादं तंत्रज्ञान, एखादं मार्केट, एखादं प्रोसेसिंग ह्या सगळ्या गोष्टी शेती क्षेत्रापासून एवढ्या म्हणजे त्यामध्ये एवढा डिस्टन्स आहे आणि कुठलेही स्टँडर्ड पाथ नाही की त्यात मी बसलो की मला तिथपर्यंत जाता येईल, अशा पद्धतीचं पाथ नाही. दुसरा एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की शेती क्षेत्र हे वेगवेगळ्या गटामध्ये म्हणजे त्यामध्ये खूप साऱ्या हे वेगळे भाग आहेत. जसं छोटे शेतकरी आहेत, वेगवेगळ्या पिकांचे शेतकरी आहेत, वेगवेगळ्या भागातले शेतकरी मध्ये आहेत. प्रत्येक ठिकाणचा प्रोडक्टिव्हिटी वेगळी आहे, प्रत्येक ठिकाणचे प्रॉब्लेम वेगळे आहेत. त्यामुळे आपण हे एकत्र जरी मगाशी म्हणलो आपण की सगळ्यात मोठी कम्युनिटी जरी असली ना तरी याचं बायफर्गेशन केल्याशिवाय ह्याच्यामध्ये उपाययोजना मिळणार नाही. म्हणजे जर मी एखाद्या पिकाचा शेतकरी आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये ह्या पिकाचे 25,000 शेतकरी, 10,000 शेतकरी. तर ह्याच्यामध्ये जर मी त्यांच्यापेक्षा वेगळं म्हणजे ऍक्च्युली त्यामध्ये कुणाची क्षमता आहे, कोण ते त्या पिकाचा खरा उत्पादक आहे, कुणाला त्या पिकाबद्दलची माहिती आहे, त्याबद्दलचे रिसोर्सेस कुणाकडे आहेत आणि त्यामधली उत्पादकता कोणी गाठली, तो खऱ्या अर्थानं त्या वर्गातला शेतकरी आपण म्हणू शकतो. तर हे अगोदर आपल्याला थोडंसं आयसोलेट करून घ्या की मी जरी समजा ऍग्रिकल्चर मध्ये जर फार्मर शेतकरी असेल
आणि मी कुठल्या पिकाचा शेतकरी आहे, आणि मग त्यामध्ये माझी मास्टर की काय आहे किंवा माझं स्पेशलायझेशन काय आहे, ह्या पद्धतीनं बायफर्गेशन केलं ना, तर मग आपल्याला काही गोष्टी अशा दिसतील की जे शेतकरी म्हणून सुद्धा एखाद्या शेतकरी सुद्धा कृषी उद्योजकच आहे. फक्त त्याचा अप्रोच जर त्या पद्धतीने झाला, तर शेतीमध्ये शेतकऱ्याला कृषी उद्योग व्यावसायिकासारखा राहता येईल. तर ह्यातला तो भाग आहे की तुम्हाला पहिल्यांदा आयसोलेट करून घेतलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की जर समजा शेतकरी म्हणून आपण उत्पादकता करतोय किंवा एखाद्या गोष्टीवर आपण एखाद्या पिकावर आधारित आपण उद्योग करतोय, तर त्या ठिकाणी त्याला आवश्यक असणारे रिसोर्सेस, संसाधनं जे आहेत, पायाभूत सुविधा आहेत, त्या उभारणी करणं फार महत्वाचं आहे. ते रिसोर्सेस नसतील तर नेहमीच आपल्याला अनुभव जसे येतील की जसे मार्केट असेल तशा पद्धतीचा किंवा जसं वातावरण असेल तशा पद्धतीच्या परिणाम आपल्याला बघायला मिळतील. तर मग मार्केट डिपेंडंट असणारा बिझनेस हा मार्केटच्या फ्लो प्रमाणे राहतो. तर तोही आपल्यासाठी उपयोगाचा नाहीये. म्हणजेच काय, तर खूप साऱ्या गोष्टी ह्या आपण शिकायला पाहिजेत. एक शेतकरी म्हणून शिकायला पाहिजेत, एक व्यावसायिक म्हणून शिकायला पाहिजेत. आणि मग आपल्याला आयसोलेट केलं नक्की मी कुठल्या पिकाचा शेतकरी आहे किंवा माझा व्यवसाय कुठला आहे, आणि त्याच्यानंतर मग जो व्यावसायिकासाठी ज्या गोष्टी जे पॅरामीटर्स असतात, रिसोर्स पॅरामीटर, त्याच्यामध्ये मग माझ्यासाठीचा कस्टमर कोण आहे, माझ्यासाठीचा प्रॉडक्ट काय आहे, माझ्यासाठीचा रिसोर्स काय आहे, हे शेतकरी म्हणून पण तितकंच लागू पडेल आणि एखादा कृषी व्यवसाय करताय तरी पण तितकंच लागू पडेल. तर मला असं वाटतं यामध्ये बरेच लोक शेतकरी आहेत, बरोबर, आणि अजून काही लोक आहेत की जे आयोग्रामच्या माध्यमातून आपण त्यांना कृषी व्यावसायिकता, प्रायमरी प्रोडक्शन, व्हॅल्यू ऍडिशनचा पार्ट असेल, प्रोसेसिंगचा पार्ट असेल, इकडे आपण हळूहळू लोकांना घेऊन जाणार आहोत. तर आता सुरुवातीला तरी आपण असं विचार करू की मी जसं म्हटलं की वर्ल्ड सिनारिओ काय, तर वर्ल्ड सिनारिओ मध्ये असं आहे की ऍग्रिकल्चर ही भविष्यातली फार बूम होणारी इंडस्ट्री आहे. कारण ती फूड प्रोड्यूस करते, असा फूड प्रोड्यूस करते की ज्या फूडच्या सायकलवर फक्त भारतच नाही तर काय हे वातावरणातले बदल वगैरे त्यानुसार असं सांगितलं की 2035 पर्यंत भारत एक अन्नधान्यासाठी जग भारतावर अवलंबून असेल, असं प्रिडिक्ट केलंय. हरकत नाही, आता तरी भारत किंवा बाकीचे काही आपण बघतो थोडीफार राष्ट्र त्या भारताकडनं आयात करत असतात. तर मला असं म्हणायचंय की हे सगळं होत असताना हे सगळ्या शेतकरी वर्गातून तुम्ही कसे वेगळे आहात, तुमचं पीक पद्धती जी तुम्ही शिकलाय त्याच्यामध्ये तुम्ही काय स्टँडर्डायझेशन आणले, आणि त्याच्यामध्ये असणारी उत्पादकता वाढवून तुम्ही काय तुमचा स्टँडर्ड काय सेट केला, हे प्रायमरी शेतकऱ्या दृष्टीने फार महत्वाचं राहणार. मग त्याच्याबरोबर मग उत्पादक निघालेला मटेरियल म्हणजे प्रोडक्शन मध्ये जेवढा स्कोप आहे आपल्याला, की आपल्याकडची उत्पादकता अजून सरासरी वाढलेली नाही. तर सरासरी उत्पादकता जर वाढवली तर आपला प्रॉफिट आपला तिथं वाढू शकेल, बरोबर. शेतकरी म्हणून आपण जर म्हणजे समजा आपण आहोत उत्पादकता चेन मध्ये आपण समजा आहोत ना, तर उत्पादक चेन मध्ये सुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी स्कोप आहे. त्याच्या पुढचा टप्पा काय येतो, तर उत्पादकता वाढल्यानंतर उत्पादकतेबरोबर व्हॅल्यू एडिशन काय करूया, त्याच्यावर प्रायमरी प्रोडक्शन काय करूया का, प्रोक्युरमेंट करूया का, स्टोरेज करूया का, प्रोसेसिंग करूया का. मग ही सगळी चेन जी पुढची जी आहे ना ती व्हॅल्यू एडिशन, त्याचे पॅरामीटर्स वेगळे आहेत. शेती करताना उत्पादकता वाढवण्याचे पॅरामीटर्स वेगळे आहेत, तिथले रिसोर्स वेगळे आहेत. मग त्याच्याबरोबर तुम्ही जर मटेरियल बरोबर पुढे गेला तर त्यातले रिसोर्सेस वेगळे. मग त्यातले रिसोर्सेस आहेत ते व्यावसायिकसाठीचे रिसोर्सेस तुम्हाला तयार करणं, हे सगळ्या गोष्टी शिकाव्या लागतात. आणि मग हे असल्यानंतर मग तुम्ही त्या मार्केटमधली जी लोक आता व्यवसायामध्ये फार मोठ्या प्रमाणात शेती क्षेत्रामध्ये काम करतायत, ज्यामध्ये आपण वेगवेगळ्या कम्युनिटी त्याच्यामध्ये आहेत, त्यांचं खूप मोठं काम तिथं आहे, आणि मग हे सगळे रिसोर्स असतील तर कदाचित त्यांच्याबरोबर आपण काम करू शकतो. किंवा आयुर्ग्राम ज्या पद्धतीनं हे सगळ्या गोष्टीसाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतंय, लोकांचे कनेक्शन जाते, मार्केट नेटवर्क बनवतंय, तर तिथं तुम्हाला त्या बाबतीमध्ये नक्कीच फायदा होऊ शकेल. पण आता तरी मला असं दिसतंय की खूप सारा वर्ग जो शेती क्षेत्रामध्ये काम करतोय, तर आपल्याला इथं सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये अजून स्कोप आहे की जास्तीत जास्त एरियावर आपण एका पिकाची मोठ्या प्रमाणात शेती करून त्याच्यामध्ये प्रोडक्शन पॅरामीटर सेट करून आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. ते करायला पण आपल्याला खूप स्कोप आहे. ह्याच्यामध्ये स्पर्धा पण फार नाही. चांगलं उत्पादन घेण्यामध्ये फार मोठी स्पर्धा नाही. हा, खराब उत्पादनामध्ये बरीच लोक आहेत किंवा ऍव्हरेज उत्पादनामध्ये बरीच लोक आहेत. तर क्रॉप प्रोडक्शन व्हॅल्यू चेन मध्ये हा मोठा स्कोप आहे, तो शेतकरी वर्गाने ग्रॅब केला पाहिजे. त्याच्यानंतर आपण थोडंसं मगाशी म्हटल्याप्रमाणे ऍग्री बिझनेस मध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो ना, तर मग तुम्ही आपल्या आजूबाजूला, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या जिल्ह्यामध्ये शेती क्षेत्रामध्ये कुठल्या गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही व्हॅल्यू एडिशन मध्ये काम करू शकता. जसं आपल्याकडे एखादं असणारं पीक आहे, तर त्या पिकाचा व्हॉल्यूम तुम्हाला कळाल्यानंतर त्या पिकाचा
तुम्ही तो रोडवे म्हणजे रोड मॅप बघा की ते पीक नक्की जातं कुठं. तुमच्या आजूबाजूला पिकणारं पीक हे नक्की त्याची साखळी कशी आहे, पुरवठा साखळी कशी आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येते. काही प्रायमरी गोष्ट झाली अॅग्री बिझनेस मध्ये. म्हणजे समजा आपल्याकडचं सोयाबीन पिकवलं जातं, आपल्याकडे हळद पिकवली जाते, आलं पिकवलं जातं. तर ह्याच्या सप्लाय चेनचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मग त्या सप्लाय चेन मध्ये तुम्हाला कुठं कनेक्ट होता येतंय का, काही मटेरियल कलेक्ट करता येईल का, त्यामध्ये थोडंसं व्हॅल्यू ऍडिशन करून कुणाला देता येईल का. एक शॉर्ट तुम्ही त्या ठिकाणी थोडं प्रॉफिट वाढवू शकता, जी लोक प्रायमरी प्रोडक्शन व्हॅल्यू चेन मध्ये अॅग्री बिझनेसचा विचार करतायत. त्याच्याबरोबर ते मटेरियल जे आहे त्या मटेरियलचा जर स्केल वाढवला, ते मोठ्या प्रमाणात कलेक्ट केलं, तर कदाचित तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी वाढण्याची शक्यता जास्त राहते. मग कलेक्शन ऑफ मटेरियल म्हणजे मटेरियल गोळा करणं, शेतमाल गोळा करणं आणि योग्य वेळी तो डिस्पॅच करणं, हा छोटा बिझनेस पण शेतकऱ्याला थोडा पुढे जाऊन करता येऊ शकेल. त्याच्यामध्ये सातत्य, सप्लायर लोकांना सातत्य लागतं. तुम्ही ज्यांच्याशी कॉन्ट्रॅक्ट करा वगैरे, तर ह्यामध्ये थोडा अभ्यास केल्यानंतर ना तुम्हाला आजूबाजूला सुद्धा प्रायमरी अॅग्री बिझनेस मध्ये जे यायचंय किंवा जे काम करतात त्यांच्यासाठी वर्षभर तुम्हाला काम करताना मिळेल. बरं, आज पुणे मुंबई सारखं मेट्रो मार्केट्स की जिथं भारतभरातले ट्रेडर बसलेले आहेत, तर मग हा नेटवर्किंगचा भाग झाला. म्हणजे एकदा तुम्हाला लक्षात आलं की मला माझ्या आजूबाजूला कुठल्या गोष्टी आहेत, मला कुठल्या प्रोडक्टमध्ये काम करायचंय, त्याच्यानंतर तुम्हाला कस्टमर सेगमेंट बघायला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही ठरवलं की बाबा ह्या प्रोडक्टमध्ये मी काम करू शकतो, मग तो प्रोसेसिंग मधला असेल किंवा कलेक्शन मधला असेल, प्रोक्युरमेंट मधला असेल, मग त्याच्यामध्ये तुम्ही ठरवायला हवं की मला ह्या प्रोडक्टमध्ये जर पुढे जायचं तर माझा कस्टमर कोण असेल, तुमचा कन्झ्युमर कोण आहे, कोण तुम्हाला ऍक्च्युअली पैसे देणार त्याच्या बाबतीमध्ये. मग तुम्ही जर कन्झ्युमरचा विचार करताय, मग प्रोडक्टमध्ये कन्झ्युमरला तो प्रोडक्ट कसा हवा आहे, त्याच्यामध्ये प्रोडक्ट पॅकेजिंग काय पाहिजे, प्रोडक्टचा वेट काय पाहिजे, किती क्वांटिटीमध्ये प्रोडक्ट तिथं दिला पाहिजे तर तो कस्टमरसाठी योग्य आहे. तर ह्या 2-3 गोष्टी आहेत ना, कस्टमर आयडेंटिफिकेशन आणि त्याची नीड काय आहे, ह्या 2 गोष्टी जर बघितल्या तर कदाचित तुम्हाला बरंच क्लिअर होईल की अरे मी हे करतो ते काम बरोबर आहे का, की मला अजून काय करायला पाहिजे, मला वेगळ्या माध्यमातून करायला पाहिजे. कारण कस्टमर तुम्हाला ऑलवेज शिकवत असतो की त्यांना काय हवंय, तुम्ही तुमचं प्रोडक्ट कसा डेव्हलप करायला पाहिजे. आता ही झाली तुमच्याकडनं प्रोडक्ट आयडेंटिफाय, म्हणजे प्रोडक्ट झाला फिक्स की मला या प्रोडक्ट मध्ये काम करायचंय. दुसरी गोष्ट, तुम्हाला कस्टमर पण कळाला. मग तो कस्टमर बिझनेस टू बिझनेसचा असेल, म्हणजे बल्कमध्ये असेल किंवा तो छोट्या प्रमाणामध्ये काम करण्याचा असेल, B2C म्हणू आपण त्याला, कस्टमरला देणं असेल, तर त्या पद्धतीनं तुमची प्रोसेस तयार व्हायला पाहिजे. प्रोसेस हा सगळ्याच इंडस्ट्रीमध्ये, सगळ्याच व्यवसायामध्ये प्रोसेसला फार महत्व आहे. प्रोडक्ट डेव्हलपमेंटला महत्व आहे आणि प्रोसेस क्रिएशनला महत्व आहे, प्रोसेस डेव्हलपमेंटला महत्व आहे. प्रोसेस ही अशी गोष्ट आहे की तुम्हाला ती कंटिन्युअसली अपडेट करायची असते. बरोबर, म्हणजे थोडक्यात विचार करा की तुम्ही जर एखादा शेतमाल घेतलाय आणि त्यासाठी तुम्ही मुंबईमध्ये तुम्हाला एखादा ट्रेडर मिळालाय किंवा समजा आयुर्वेदामध्ये तुम्हाला एखादी ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी दिली, तर त्या ठिकाणी त्या माणसाला हवं असणारं मटेरियल ची गुणवत्ता काय असेल, त्याची क्वांटिटी काय असेल, क्वालिटी पॅरामीटर काय असेल, ते मटेरियल तुमच्याकडनं प्रोक्युरमेंट झाल्यानंतर त्या व्यक्तीपर्यंत कसं जाणार आहे, ह्या सगळ्या ह्याला म्हणतात प्रोसेस म्हणतात. ही मोठमोठ्या इंडस्ट्रीमध्ये पण असते. तशाच पद्धतीची छोटी मोठी प्रोसेस, एक व्यवस्थित प्रोसेस आपण आपल्या व्यवसायाप्रमाणे आपल्या व्यवसायामध्ये पण असली पाहिजे. मग ती प्रोसेस स्टँडर्डाइज करून घ्या. ती प्रोसेस स्टँडर्डाइज करताना वेगवेगळ्या कंपन्यांचे प्रोसेस बघा, त्याचा अभ्यास करा, काही तज्ञ माणसाकडनं त्याची माहिती घ्या आणि ती प्रोसेस अशी बनवा की ते काम इझी होऊ शकेल, दररोज होऊ शकेल. तुम्हाला ते वर्षानुवर्ष करायचंय, त्या पद्धतीने तुम्ही ते सेट करायला पाहिजे. दुसऱ्या गोष्टीमध्ये असं आहे की एकदा तुम्ही प्रोडक्ट झाला, तुमची प्रोसेस झाली की त्याच्यानंतर प्रॉफिट काय आहे. म्हणजे एखादा व्यवसाय असा आहे की त्या व्यवसायासाठी प्रॉफिटेबिलिटी बनवणं, म्हणजे फायदा बनवणं, हे त्या व्यवसायाचा एक महत्वाचा भाग असू शकतं. पण त्या व्यवसायाचं पूर्ण स्वरूप हे फायद्यासाठीच असेल अशातला भाग नाही. त्या वेळेस वेळेनुसार, परिस्थितीनुसार फायद्याची व्याख्या बदलत असते. कधी कधी फायदा तुम्हाला एखादा कस्टमर मिळण्यातून होत असतो, कधी कधी फायदा तुम्हाला एखादा कॉन्ट्रॅक्ट मिळण्यातून होत असतो, कधी कधी एखाद्या बिझनेसमध्ये ती पोझिशनिंग, त्या लेवलला तुम्ही मटेरियल सप्लाय करताय त्यातून होत असतो. आणि मग त्या ट्रॅकवर असल्यावर ती प्रोसेस तुम्हाला योग्य वेळी फायदा पण मिळवून देऊ शकते. तर फायदा महत्वाचा आहे, तो किती प्रमाणात असायला पाहिजे, या सगळ्याचा अभ्यास करून प्रोडक्ट, प्रोसेस आणि प्रॉफिट ह्या 3 गोष्टी सेट झाल्या तर समजायचं की तुम्हाला तुमचा प्रोडक्ट आता मार्केटमध्ये आणायला काही हरकत नाही. दुसरी गोष्ट काय की तुम्ही जो व्यवसाय करताय, म्हणजे तुम्ही शेती करत असाल, कुठलाही व्यवसाय करत असाल, त्याच्यामध्ये नक्की तुम्ही कुणाची तरी गरज भागवत असता. मार्केटमधला कुठला तरी प्रॉब्लेम तुम्ही सोडवत असता. मग मार्केटमधला जो प्रॉब्लेम आहे, तो मार्केटमधला प्रॉब्लेम कडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तो तुमचा उद्योजक म्हणून असला पाहिजे. बऱ्याच वेळा आपण काय, आपला हे असतो की आपण
कंप्लेंटिंग फॉर्म मध्ये असतो. आपण सांगतो की हे नाहीये, ते नाही, अशा गोष्टी म्हणजे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही विचार कराल ना, तर तुमच्यासाठी विल पॉवर हा अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. पॉझिटिव्हिटी अत्यंत महत्वाचा पार्ट आहे. माइंडसेट महत्वाचा पार्ट आहे. व्यवसाय करणं हे प्रचंड आशावादी प्रेरित होऊन करण्याची गोष्ट आहे आणि मग मार्ग सापडत राहतात. वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, वेगवेगळे लोक तुम्हाला तिथं मार्गदर्शन करतील. पण सध्याला तरी ह्या ज्या बेसिक गोष्टी आहेत ना, ज्याच्यामध्ये प्रोडक्ट डेव्हलपमेंट, खूप चांगला प्रोडक्ट असणं, भले ते पीक एखादं घेणं असतं, खूप चांगल्या पद्धतीने उत्पादन करणं. दुसरी गोष्ट त्याची प्रोसेस खूप स्टँडर्ड असणं, म्हणजे प्रत्येक वेळेस हे नको की आता हे वापरलं ते नाही, त्याचं स्टँडर्ड यायला पाहिजे. भले तुम्ही ते एखादी शेती करत असाल, पण त्याच्यामध्ये तुमची उत्पादक प्रक्रिया आहे ती स्टँडर्डाइज असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर तुमचा कस्टमर कोण आहे, त्या कस्टमरची डिमांड्स कशी आहेत, त्याच्यासाठी लागणारं तुमचं कम्युनिकेशन काय, ह्या 2-3 गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या इम्पॉर्टंट आहेत. आणि त्याच्यानंतर मग प्रॉफिटेबिलिटी, फिजिबिलिटी हा पार्ट काय आहे? तर एखादी गोष्ट करताना तुम्ही 100 लोकांसाठी फिजिबल आहे, पण ती 1000 लोकांसाठी फिजिबल आहे का? म्हणजे तुमची फिजिबिलिटी म्हणजे शक्यता आहे ना, म्हणजे काम होण्याची जी शक्यता आहे ती कशी वाढेल, ती स्केलला कशी जाईल, हे जोपर्यंत विचार करत नाही तोपर्यंत प्रॉफिटेबिलिटी वाढणार नाही. त्यामध्ये थोडी रिस्क असते, पण ती रिस्क कॅल्क्युलेटेड घेऊन आपण जर त्या स्केल तरच खऱ्या अर्थानं आपण व्यावसायिक म्हणून पुढे येऊ शकतोय. आणि ह्या 2-3 गोष्टीवर जर काम केलं तर तुम्हाला लक्षात येईल की आपण करत असलेली गोष्ट बरोबर आहे, ह्याच्यामध्ये काय व्हॅल्यू एडिशन करायला पाहिजे का, ह्यामध्ये नवीन काही गोष्टी ऍड करायला पाहिजे का, हे सगळं त्याच्यामधून मिळून जाईल. आता हे करण्यासाठी काय लागतंय, तर हे करण्यासाठी जो आता साहेबांनी प्लॅटफॉर्म बनवलाय, तशाच प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्हाला या छोट्या मोठ्या गोष्टींची माहिती पडेल. वेगवेगळे एक्सपर्ट्स असतात प्रत्येक इंडस्ट्रीज मधले. आता तुम्ही आम्ही ज्या मोठमोठ्या कंपन्या बघतोय ना, आता आपल्या सातारमध्ये पण फार मोठ्या कंपन्या आहेत. तर ह्या कंपन्या आमच्या क्लायंट आहेत, त्यांचे प्रॉपर्टी मॅनेज आम्ही करतो. तर त्यांच्याकडे ज्यावेळेस आम्ही जातो मीटिंगला वगैरे ना, तर त्यांच्याकडे पण काही कन्सल्टंट येत असतात. म्हणजे आता मी नावं घेत नाही, पण ज्यांचे टर्नओव्हर 70-80 कोटी, 100 कोटी आहेत, अशा कंपन्यांनी सुद्धा ना त्यांची कंपनी चालवण्यासाठी कन्सल्टंट अपॉइंट केले. म्हणजे ते पण शिकतायत, अजून एवढे मोठे झाले. मग मला सांगा, आपण तर छोटे व्यावसायिक आहोत, शेतकरी आहोत, आपली शिकण्याची बुक किती मोठी पाहिजे? आपण कुणाला तरी, आता माणूस फक्त तुम्ही निवडणं योग्य गरजेचं आहे, पण तुम्ही तुमच्या म्हणजे तुम्ही तुमच्या विषयामधली काही योग्य माणसं, काही गुरुवर्य माणसं आपण त्यांना म्हणू, की ज्यांना खूप अनुभव आहे, अशा माणसाची गुरुसेवा करून तुम्ही शिकलं पाहिजे. त्यांच्या बरोबर राहून, त्यांच्या सावलीला राहून त्यांच्या काही गोष्टी शिकायला पाहिजे. तर शिकणं ही गोष्ट आपल्या विभागामध्ये, आपल्या ह्याच्यामध्ये फार कमी राहतं. आपण आपल्या कामामध्ये फार गुंतलो जातो आणि म्हणून आपल्याला पुढच्या काही गोष्टी दिसत नाही, की जे बघणं फार गरजेचं आहे व्यावसायिक म्हणून. आणि मग हे झालं प्रोडक्टच्या बाबतीमध्ये. मग ही दुसरी फेज असते, की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय हा ऍक्च्युअली बिझनेस पर्यंत घेऊन जातो. म्हणजे आता आपण सुरुवातीला स्वयंरोजगार आहोत, आपण स्वतःला आपण थोड्या रोजगाराच्या गोष्टी करत असतो आणि त्यातून स्वतःचा चरितार्थ कसा भागेल, कुटुंबाचा कसा भागेल ह्याचा विचार करतो. पण त्याच्या पुढे जाऊन हा व्यवसायाचा आपण एका मोठ्या व्यवसायात आपण रूपांतरित करू शकतो. त्याच्या वेळेस पण तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी, व्यावसायिकता शिकण्यासाठी काही लोकांबरोबर काम करावं लागेल, काय एजन्सी बरोबर काम करावं लागेल, त्या विषयातले बारकावे कळतील आणि मग त्यांच्या मार्गदर्शन, तुमचं शिकणं आणि दररोजच्या कामातील ऑपरेशन मधून येणारे इन्साइट, ह्यातून तुम्ही एक स्टेप पुढे जाऊ शकाल. तर ही ओव्हरऑल चर्चा आहे. आपण काही कुठल्या स्पेसिफिक एखाद्या विषयाबद्दल चर्चा करत नाहीये. तरी पण कुणाचा काही प्रश्न असेल एखाद्या विशिष्ट कॅटेगरी प्रमाणे, तरी पण आम्ही प्रयत्न करू त्याचं उत्तर द्यायचा. मी आहे, काकडे साहेब आहेत. आपण आता मागासपासून बिझनेस बद्दल, म्हणजे कृषी व्यवसाय, शेती असेल, एक व्यावसायिक रूपाने बघितलं. त्याच्याबरोबर वर्ल्ड मार्केट काय सांगताय, तर खूप मोठमोठ्या इंडस्ट्रीज ह्या ऍग्रिकल्चर मध्ये आताच नाही, 20-20, 25-25 वर्षापासून ऍग्रिकल्चर मध्ये त्यांनी डिव्हिजन काढलं. आयटीसी कंपनी आहे, रिलायन्स आहे, परत बिर्ला कंपनी, म्हणजे जेवढी मोठी नाव आहेत ना, सगळ्याच ऍग्रिकल्चर डिव्हिजन आहेत. फक्त इंडियन ऍग्रिकल्चर असं आहे की त्याच्यामध्ये एंट्री करणं एवढं सोपं नाहीये. त्याच्यामध्ये असणारे छोटे छोटे फार्मर, वेगवेगळ्या पद्धतीचं वातावरण, हे सगळ्या गोष्टीमुळे टेक्नॉलॉजी पेनिट्रेशन, इंडस्ट्री कॉर्पोरेट पेनिट्रेशन होत नाहीये, त्यांचं येणं होत नाहीये. म्हणजेच काय, तर हा एक आपल्यासाठी बॅरियर आहे की आपण इथं उभं राहायला पाहिजे, आपण संघटित होऊ आणि मग छोट्या छोट्या व्यावसायिक संधी निर्माण करून त्यात जातो, त्यातला भाग आहे. तर मला असं वाटतं की आणि काही लोकांना इंटरॅक्शन करायचं असेल तर आपण कदम साहेब, आपण अतिशय व्यवस्थित आज या ठिकाणी माहिती आम्हाला शेअर केली. खरंच कसं असतं, नुसताच अभ्यास नाही तर अभ्यासासोबत जो अनुभव असतो तो खूप महत्वाचा असतो. आणि अशाच प्रकारच्या मीटिंग्सच्या माध्यमातून जेव्हा त्यातले काही महत्वाचे
माहिती आपल्याला मिळते आणि ती माहिती वैयक्तिक जीवनामध्ये आपण यशस्वी होण्यासाठी किंवा आपल्याला समाधान मिळण्यासाठी, कारण माणूस काम का करत असतो, तर काम करताना त्याला त्यातनं समाधान मिळावं हा महत्वाचा विषय असतो. त्यांना लागणारी माहिती आपण अतिशय चांगल्या व्यवस्थित अभ्यासपूर्ण मांडली, त्याबद्दल मी आपलं या ठिकाणी अभिनंदन करतो. खरं तर आज महत्वाचा विषय असा असतो, की आज तुमच्यासारखा तज्ञ आल्यानंतर तुम्हाला काहीतरी प्रश्न हे नक्कीच विचारले पाहिजेत. कारण हे विचारलेल्या प्रश्नांचं उत्तर मिळाल्यानंतर, बरोबर आहे ना पाटील साहेब? तर हे कारण कसं आहे, शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत कष्ट केलेले आहेत. शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत मन उदात्त ठेवून सर्वांना मदतही केलेली आहे. पण हे करत असताना त्याला अजून श्रीमंतीचा अनुभव, श्रीमंतीचा स्वाद घेता आलेला नाहीये. आणि हा श्रीमंतीचा स्वाद आणि अनुभव आपल्याला घ्यायचा असेल, तर मला असं वाटतं, की संघटित माहिती आपण आपली वाढवली पाहिजे. ही वाढवत असताना व्यावहारिक वृत्ती विकसित करण्यामध्ये अजून काय संधी आहेत ते पाहिलं पाहिजे. याचा अर्थ आपल्याकडे व्यावहारिक वृत्ती नाही असं नाहीये. व्यावहारिक वृत्ती आहे. परंतु त्याच्यामध्ये आपल्याला वृत्तिगता काय केली पाहिजे? अशा पद्धतीने आज कदम साहेबांनी जे आपल्याला काही मार्गदर्शन केलेले आहे, जी माहिती दिलेली आहे, त्याच्याबद्दल मला असं वाटतं, की आपल्यापैकी काही जणांनी प्रश्न विचारावेत. त्या प्रश्नांची उत्तरं मिळता मिळता बाकीच्यांनाही त्यामध्ये इन्फॉर्मेटिव्ह काही माहिती मिळेल असं मला या निमित्ताने थोडंसं सांगावंसं वाटतं. शहाजी सर, काही प्रश्न असतील तर विचारा. नमस्कार. नमस्कार. यांनी एवढं खूप चांगल्या प्रकारे एवढं सांगितलं विचारायचं काय नाहीच आहे. मुळातच हा शेतकऱ्यांना उत्पादन कसं घेतात हे पूर्ण माहित आहे, परंतु विकायचं कसं हे माहित नाही. पण ते त्यांनी एवढं सुटसुटीत प्रकारे सांगितलं. आणि अर्थातच आयुग्राम हा सोबत असल्यामुळं तो प्रश्न नाहीये, त्यामुळं काय विचारायची गरज वाटत नाही. आणि अच्छा, सरांनी म्हणजे खूप तुम्ही चांगल्या 100% प्रकारे प्रिपेअर्ड आहात आता हो श्रीमंत होण्यासाठी. हो हो नक्की. नक्कीच. आणि जागतिक पातळीवर तुम्हाला आम्हाला सर्वांना आपला हा व्यवसाय घेऊन जायचंय. त्याच्या सुद्धा सुद्धा काही एक्सपर्ट्स आपल्या या ठिकाणी पुढच्या वेळी येतील, की जे जागतिक संधी कशी आहेत त्याच्याबद्दल सांगतील. आणि त्याच्याबद्दलचं स्पेसिफिक ज्ञान मिळाल्यानंतर बऱ्याच गोष्टींचा, अज्ञानाचा पडदा दूर झाला, की मला वाटतं बऱ्याच गोष्टी सोप्या जातात, नाही का? नक्कीच नक्कीच. पाटील साहेब, तुमचा काही प्रश्न? तुमचा स्पीकर ऑन करा, स्पीकर. हा, बोला. पुढच्या वीक मध्ये म्हणलं. यस, आता म्हणजे प्रिपेअर्ड होणार तुम्ही. हा आणि त्या प्रकारचा प्रश्न म्हणजे मला असं हा वाटतं, की आता आपण दर मीटिंगला प्रत्येकाने एक हा डायरी स्वतःची मेंटेन करावी आणि जे हम्म. तुम्हाला प्रश्न या निमित्ताने तयार होतात ते प्रश्न लिहून, बरोबर बरोबर. मग ते प्रश्न जशाच तसं वाचून दाखवलं तरी चालेल. बरोबर ओके आहे ना? ओके ओके. आज आता ग्रुपमध्ये महत्वाचं प्रश्न उत्तर होता होता मला आता मुद्दाम एक सांगावं असं वाटतंय, की बरेच जण उपस्थित आहेत. त्यातले काही जणांचे नंबर आपण एकमेकाला शेअर करणं गरजेचं आहे. शेजारी मेसेज बॉक्स आहे, त्याच्यामध्ये आपण आपल्या प्रत्येकाने नंबर टाकावा. तो नंबर या ठिकाणी आला, की तो नंबर आपल्याला कम्युनिकेशनसाठी खूप महत्वाचा ठरेल. सुभाष भोसले साहेब, काय तुमचा काही प्रश्न वगैरे? सतीशराव, तुमचा काय प्रश्न? सुभाष भोसले साहेब, बोला. हा, तुमचा स्पीकर उत्तम ऑन करा. मार्गदर्शन. हा, बोला भोसले साहेब. हा, भविष्यात निश्चित आपण याच्यावरती विचार करत राहू. एक 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 सर, एक तुमची प्रश्न. जरा ओळख सांगताय का तुमचं? कारण तुम्ही अं, ज्येष्ठच मी आहे, अनुभव. मी सुभाष भोसले, सायंटिफिक ऑफिसर आहे पब्लिक हेल्थ क्या लॅबोरेटरीमध्ये, बात आता आहे. रिटायर झालंय. व्हेरी नाईस. आणि अन्न प्रक्रिया किंवा अन्न उद्योग काही असतील तर त्याचे जे काही पुढे रिसर्च चालतो किंवा त्याच्यावरती सॅम्पल्स कलेक्शन, ते टेस्टिंग, हा सगळा पार्ट अच्छा. शासकीय प्रयोगशाळेमध्ये होतो. आणि हा. सरांचं आमचं त्यांच्याकडनं जे बेसिक लेवलला काही रिसर्च सुरू होता काकडे सरांचा, त्यावेळेस आम्ही एकमेकाशी चर्चेत असायचो. त्यांचे बरोबर. सगळे प्रोडक्ट्स आम्ही बऱ्यापैकी सायंटिफिकली चेक करून त्यांना मार्गदर्शन करून पुढे नेलेले आहेत. तर नाही, खूप धन्यवाद मला बरं तुम्ही वाटलं. नाही, या काय माहितीये का, विषयावरती बोलायला लावलं. तुमचे हा, हे थोडे शब्द पण इतके मोलाचे आहेत आमच्या शेतकऱ्याच्या मुलांना. बरोबर आहे ना हा, पाटील साहेब? हा बरोबर बरोबर. हा. तर हे फार महत्वाचे शब्द आहेत. आज काही महिला भगिनी पण आहेत, की ज्यांना उद्योगामध्ये, शेती उद्योगामध्ये काम करायचं. कदम मॅडम, आपल्याला काय प्रश्न विचारायचा आहे किंवा? काय हरकत नाही. धन्यवाद सर, ठेवतो. हा, येस सर, येस. खूप मोलाचं महत्वाचं मार्गदर्शन मिळालं आम्हाला. धन्यवाद सर. काय, थोडक्यात आम्हाला आत्मविश्वास वाटतो, थोडक्यात येस येस असं येस, आहे. निश्चित आम्ही आहोतच तुमच्या बरोबर. येस सर, येस. कुणाचा प्रश्न अजून? बोला बोला.
नाही, प्रश्न नाहीये काही. हा. म्हणजे प्रश्न पडत नाही आता, म्हणजे प्रगती करणार फक्त उद्योग क्षेत्रात. बरं. कदम संजय ठाकरे साहेब, कारण संजय ठाकरे सुद्धा काही क्रिटिकल थिंकिंग मधलं काम करत असतात, म्हणून मी त्यांना आवर्जून सीमा साठे मॅडम, आपला काही प्रश्न आहे? कारण आपण सिन्सिअरली उपस्थित आहात, आपल्याला पुढे काय करायचंय काय? बोला पाटील साहेब, बोलायचे तुम्हाला. सर पुढच्या वीक मध्ये पूर्ण आता नक्की. तयारी करावी लागेल जरा. हा? अरे वा, तयारी करून आपण पुढच्या वीक मध्ये नक्की. बरेच प्रश्न आहेत. स्वर्णिम गांधी, स्वर्णिम गांधी, नाही, काही क्वेश्चन नाही सर. आपण काय करता? आता स्टुडंट आहे. व्हेरी गुड. हो. म्हणजे उद्योग, शेती उद्योगात पुढे काहीतरी करायची इच्छा आहे. हो. व्हेरी धर्मेंद्र गुड. कांबळे यांनी रेफरन्स दिलता आजच्या लेक्चरचं अच्छा अच्छा, व्हेरी आपल्या. गुड, व्हेरी व्हेरी हो. गुड, व्हेरी. वेदांत दळवीचे, आपण काय करता? स्टुडंट आहे. हा, तुम्ही पण स्टुडंट आहात, म्हणजे तुम्हाला इच्छा आहे की भविष्यात काहीतरी उद्योग करायचा आहे. व्हेरी गुड. हो. ग्रुपमध्ये अतिशय संजय नारागुडी साहेब, आपलं काय यामध्ये विचार मंथन, आजचं मनोगत? नाही, कार्यक्रम चांगला होता, परंतु हम्म. आणखी पुढच्या 1-2 बैठकीनंतर त्याच्यात चांगला सहभाग घेता येईल मला. करेक्ट सर, करेक्ट. नक्कीच हे यामध्ये सातत्य ठेवणं ही काळाची गरज आहे, आणि ती जबाबदारी नक्कीच मी घेतोय, ही मात्र मी तुम्हाला खात्री देतोय. आता पुढच्या वेळे ना काय होतं, अशा पद्धतीच्या मीटिंगमध्ये जास्तीत जास्त संघटन जर तयार झालं आणि या माध्यमातून जर इंटरॅक्शन झाल्या आणि एकमेकाच्या ओळखी वाढल्या, तर त्याचा फायदा वैयक्तिक जीवनामध्ये खूप चांगला होतो. म्हणून मी नेहमी म्हणतो की दिवसभरामध्ये नवीन समोर माणूस दिसला आणि त्याला सहज नमस्कार केला, तर त्याचा चमत्कार खूप चांगला होतो जीवनामध्ये. एक नवीन ओळख होती, किंवा त्यालाही विचार करावा असं वाटतं, अरे ही व्यक्ती कोण होती की ज्यांनी मला नमस्कार केला, आणि त्यातून पुढे होणारे काही जे परिवर्तन असतात ते फार फायदेशीर असतात, असं या निमित्ताने मुद्दाम सांगावं. बरोबर आहे ना? ओके ओके. हा. तर अं? तर आजच्या या मीटिंगसाठी कदम साहेबांनी जी माहिती दिली, कारण त्यांचा नंबर, कदम साहेब आपला नंबर सर्वांना शेअर करताय का? हो. त्यांच्या संस्थेचं नाव ॲग्रोसन अलायन्स म्हणून आहे, आणि तुमची वेबसाईट आणि इन्फॉर्मेटिव्ह पण शेअर करा. मी सगळ्या ग्रुपला पण शेअर करतोच अगदी आवर्जून, आणि तुमची काही पीपीटी असेल, पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, तेही शेअर करा मग आम्हाला. पुढच्या वेळी अजून चांगल्या विचारवंतांना, एक्सपर्ट्सना आपण बोलवणार आहोत. शरद कदम साहेबांचा नंबर आहे 9422211396. तर आपण सर्वांनी या नंबरवर संपर्क करून त्यांना केव्हाही कुठलीही माहिती विचारू शकता, किंवा शेतीशी निगडीत कोणताही प्रश्न असेल तर त्या प्रश्नाचं 100% सोल्युशन कदम साहेबांकडे आहे. त्यांची जी ॲग्रोसन अलायन्स ही कंपनी अतिशय चांगलं काम करते आहे. त्यांच्याकडं स्टाफ चांगला आहे, ऑटोमेशन मध्ये चांगलं काम चाललंय. इथून पुढे जाऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून सुद्धा काय करता येईल का, याचंही त्यांचं नियोजन चालू आहे. शहाजी सर, तुमची ज्वारी खऱ्या अर्थाने कशी जागतिक पातळीच्या बाजारपेठेत विकायची, ते आमच्या समोर, सगळ्यांसमोर आव्हान आहे. ज्वारीवर प्रक्रिया उद्योग करण्यासाठी काय केलं पाहिजे, काय काय गोष्टी आहेत, त्याचाही आपण या ठिकाणी पुढच्या वेळी विचार करणार. म्हणजे प्रक्रिया उद्योग हा विषय पुढे पुढे जाऊन आपण त्याला महत्व देणार आहोत, आणि त्या माध्यमातून या मीटिंगचा फायदा प्रत्येकाला होईल याची मला 100% खात्री आहे. तर आज आपण या ठिकाणी सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला. दर रविवारी सकाळी 9:30 वाजता आपण अशा पद्धतीची एखाद्या तज्ज्ञांसोबत मीटिंग घेणार आहोतच 100%, आणि या मीटिंग मधून प्रत्येकाने फायदा करून घ्यायचा आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीच्या मीटिंगचा तुमच्या सहकारी मित्र बांधवांना सुद्धा फायदा व्हावा, म्हणून आपण आवर्जून या आठवड्यामध्ये निदान 5-6 लोकांना तरी कन्व्हिन्स करा की अशा मीटिंगला या. कारण कसं होतं, या अशा मीटिंगला एकत्र आल्यानंतर जे एकमेकाच्या ओळखी होणार आहेत, आणि त्यातनं जो बिझनेस डेव्हलप होणार आहे, त्याचा फायदा नक्की. स्वप्नील बोर्डे साहेब आता उशिरा आले, आपलं स्वागत आहे या ठिकाणी. या संदर्भातला व्हिडिओ मी तुम्हाला नक्की शेअर करीन.
तुमचा फोन नंबर फक्त मला या ग्रुपमध्ये आता शेअर करा, कारण यामध्ये प्रत्येकाची स्पेसिफिक ओळख ही फार महत्वाची आहे. ही मीटिंग म्हणजे नुसतं मार्गदर्शन किंवा सभा नसून या माध्यमातून खऱ्या अर्थाने प्रत्येकाला एकमेकाला फायदा झाला पाहिजे आणि या फायद्यासाठी सातत्य ठेवून ही मीटिंग करून आपण चिकाटीने यशस्वी होणार याची खात्री मी देतो आज तुम्हाला. सगळे म्हणजे कदम कदम बढायच्या म्हणतात ना, त्या पद्धतीने आपण सगळेजण एकत्र संघटितपणे चिकाटीपणे धंदा करणार आहोत आणि शेतीपूरक धंदा यशस्वी होण्यासाठी प्रयत्न करणार. आधी हे बघा, संघर्ष होणार आहे, अडचणी येणार आहे, काही कमिटमेंट इकडे तिकडे होणार आहेत, पण नैतिकता आणि मूळ हेतू हा कायम आपण सातत्यपूर्ण ठेवणार आहे. तर मी सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो.